त्या क्षणी खोलीत रुद्र काव्याकडे पाहत होता, पण तिचा चेहरा ताठर आणि थोडा कठोर झाला होता. त्या नाराजीने भरलेल्या नजरेत रुद्रला काहीतरी जाणवलं. त्याने हळूहळू तिला सोडलं. रुद्र तिच्याकडे पाठ फिरून वळला तेव्हा काव्यालाही काहीसं विचित्र वाटलं. मी तुला आवडत नाहीये, तिने हळूच म्हटलं. तिच्या मनात अचानक एक विचार आला, रुद्र आणि मीरामध्ये हेच होतं का? तिला माहीत होतं की रुद्रची चूक नव्हती, पण तिच्या मनातली सल अजूनही संपलेली नव्हती. झोपायला जाऊया, रुद्र म्हणाला. तिचं मन बिघडलेलं त्याला जाणवूनही त्याने काही न बोलणंच पसंत केलं. त्या रात्री काव्याला एकही स्वप्न आलं नाही. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी गेली. मागील घटनेनंतर कंपनीतील लोक आता तिच्याशी अधिक आदराने बोलत होते. तेवढ्यात अचानक दारातून तिचे वडील आत आले. काव्याने थोडं थांबत त्यांच्याकडे पाहिले. बाबा. सर्वांना आश्चर्य वाटलं की काव्याने त्यांना बाबा म्हणत पुढे जाऊन आली. अरे, हा तर गव्हाणे कुटुंबाचा अध्यक्ष ना, म्हणजे काव्याही त्याच कुटुंबातून. म्हणूनच मागच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये इतकी सामर्थ्यवान होती. काव्या आणि तिचे वडील बाहेर गेले. काव्या, तू चांगली काम करतेस टायटनमध्ये, बाबा म्हणाला. बाबा, सरळ बोला ना, काय हवंय ते? काव्याचं उत्तर थेट होतं. काही नाही, तुझी आई तुला मिस करते आणि तुझी आजी हॉस्पिटलमध्ये आहे. तिला अजूनही सांगितले नाही की तू लग्न केलं आहेस. तू तर तिच्या हातात मोठी झालीस. एकदा तरी परत ये. काव्याच्या डोळ्यात एक चमक आली. ती तातडीने घराकडे परत आली, पण आजी दिसलीच नाही. आजी कुठे आहे? ती आश्चर्याने विचारते. बाबा शांतपणे म्हणाला. काव्या, या घरातले इतर लोकही तुझे नातेवाईकच आहेत ना? ठीक आहे, पण बाबा, जर तुम्हाला खरंच मी तुमची मुलगी वाटत असेल तर कामिनीने माझं डिझाईन कॉपी केलेलं हे तुम्हाला तिने सांगितलं का? त्यावर कामिनी आतून आली. काव्या, असं वडिलांसमोर माझी बदनामी करू नकोस. तू आईबाबांना काहीच सांगितलं नाही ना? आपल्या हातात राकेशसमोर पुरावे होते. कामिनीने उदास चेहरा करत म्हटलं. वडील, जाऊ द्या, तिला म्हणू द्या जे काही म्हणायचं आहे ते. बाबांनी भुवया उंचावल्या. काव्या, जर खरंच कामिनीने तुझं डिझाईन कॉपी केलं असतं तर ती तुला परत बोलवायला का सांगेल? काव्याला काहीतरी शंका आली. काव्या, तू बाहेर चांगलं करत नाही असं वाटतं का? नाही, परत येऊन आमच्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत मी तुझे असिस्टंट बनेन, कामिनी म्हणाली. बाबा पटकन बोलला. असिस्टंट असो किंवा नाही, तुम्ही दोघी बहिणी आहात, एकत्र काम करू शकता. काव्याला आता स्पष्टपणे समजलं. बाबा, मला आता कळलं, कंपनीचा शेवटचा प्रोजेक्ट फसला आणि आता ती टिकवणं कठीण झाले. त्यामुळे तुम्ही मला बोलवलंत ना? बाबांचा चेहरा काळवंडला. काय बोलतेस तू? हेही तुझंच घर आहे. मी आता लग्न केले, हे माझं घर राहिलेलं नाही. तू कधी अशी नव्हतीस. मी तुला वाढवलं आणि तू मला हे देणार? तू इतकी कृतज्ञ कशी होऊ शकतेस? बाबांनी संतापून विचारलं. काव्याच्या डोळ्यातून क्षणभर चमक गेली. तुम्ही जेव्हा मला इथे ठेवायचं ठरवलं तेव्हा म्हणालात की मला मुलीसारखं वागवणार, पण शेवटी तुम्ही मला नेहमीच उपयोगासाठी ठेवून दिलं. मी माझं कर्तव्य पार पाडले, आता माझा उपयोग करून घेऊ नका. बाबा संतापला. काव्या, तू लग्न केल्यापासून खूप बदललीस. मी सांगतोय तू या घराची मुलगी आहेस आणि मी सांगतोय तर तू बाहेर जाऊ शकत नाहीस. कोण आहे रे तिकडे? तिला आत घ्या. घरातील अंगरक्षक तिला धरायला आले. काव्या रडत म्हणाली. बाबा, हे काय करता आहात? मला बंद करणार? हे तुरुंग नाही. मी बाप आहे आणि मला माझ्या मुलीला शिस्त लावण्याचा अधिकार आहे. काव्या ओरडत राहिली, पण ते तिच्या डोक्यावर पोतं घालून तिला खेचत घेऊन गेले. कामिनीच्या चेहऱ्यावर आतून एक विजयी हसू उमटलं, पण ती बाबांजवळ आली. बाबा, हे बरं नाहीये. बाबाने खोल श्वास घेतला. मलाही तसं वागायचं नव्हतं, पण तू बरोबर म्हणालीस. ती जर दुसऱ्यांना मदत करत असेल तर ते आपल्यासाठी धोका आहे. ती शस्त्र आहे आणि जे शस्त्र दुसऱ्यांकडे जाऊ देणं म्हणजे आपल्याच विरोधात वापरून घेणं. काव्याला तिच्या जुन्या खोलीत ढकलण्यात आलं. खोली लहान होती. बिछाना आणि टेबल एवढंच होतं. कामिनीने सगळा पसारा केला होता. काव्याने दारावर ठोसे मारले. बाबा, मी लहानपणी सगळं ऐकलं तुमचं, पण असं करायला वाटलं नव्हतं. ती कोपऱ्यात बसून होती. हळूहळू तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाली. बाळा, रोज तुझी हीच अवस्था आहे. मी चांगली आई नाही. ती आता 4 महिन्याची गरोदर होती, पण अजूनही तिचं पोट फारसं दिसत नव्हतं. एवढं सगळं सहन केल्यामुळे ती वजन वाढवू शकली नव्हती. संध्याकाळी एक बाई खिडकीतून ताट ढकलून गेली. काव्या पोट हातात धरत ताटाकडे गेली. माझ्या बाळासाठी खावंच लागेल. तिने शिजलेली भाजी पाहिली. कुत्र्याला खाण्यासारखी दिसत होती. काकू, हे काय मी माणूस नाही का? बाई हसून म्हणाली. तुला जे मिळालं त्यात समाधान मान. तुझ्या वडिलांनी सांगितले, तू जर ऐकायला लागलीस तर अजूनही या घरची मुलगी आहेस, नाही तर तू काहीच नाहीस. काव्याने रागाने दात घासले, पण पोटासाठी ती तुकडा खाऊ लागली. पण तो वास आणि चव तिला अजूनच उलट्या करायला लावू लागले. हे अन्न खराब आहे, ती ओरडली. बाबा, हे काय करताय? मी तुरुंगात नाही आहे. मी माणूस आहे.
दुसऱ्या बाजूला कामिनी तिच्या रडण्याचा आवाज ऐकत हसत होती. थोडा त्रास न झाल्याशिवाय तिला तिची किंमत कळणार नाही. काकू उद्याही असंच द्या तिला, खराब अन्न नाही तर उपाशी राहू दे. कामिनी आणि राकेशसोबत हलका फुलका नाश्ता करण्याच्या विचारात होती आणि तिला काव्याची कोणतीही फिकीर नव्हती. तेवढ्यात रुद्रला जाणवले की काव्य अजून परतलेली नाही. त्याने विचारले, ती कुठे गेली आहे? माधवला रुद्रच्या तोंडून काव्य हे नाव पुन्हा ऐकून आनंद झाला. मॅडम कदाचित गव्हाणे कुटुंबाकडे गेले असावेत, माधव म्हणाला. जरी काव्याचे आपल्या कुटुंबाशी फारसे जुळत नव्हते तरी ते तिचे रक्ताचे नाते होते आणि काही वेळ तिचे तिथे राहणे वाईट नव्हते. पण रुद्रच्या कपाळावर आड्या उमटल्या. इतका वेळ झाला तरी परत आले नाही. जा आणि पहा काय चाललंय. गेल्या वेळी काव्या गायब झाली होती आणि ती 2 दिवस सापडली नव्हती. पुन्हा तसं होऊ देता येणार नाही. माधव तात्काळ तिला शोधायला निघाला. दरम्यान काव्या एका जुन्या लाकडी पलंगावर बसली होती, गुडघ्यांना मिठी मारून अपमान आणि असहायतेच्या भावनेने भरलेली. तिला बाहेर काही गोंधळ ऐकू आला आणि ती म्हणाली, काकू तुम्ही तर मला लहानपणापासून वाढवलं, मग मला असं बंद करून ठेवणं तुम्हाला योग्य वाटतंय का? बाहेरून एका बाईचा उपरोधी भाषा ऐकू आला. काय समजते स्वतःला? गव्हाणे कुटुंबात कामिनीचं सगळं ठरवते. तू तर फक्त एक मुखवटा आहेस. कामिनीने तुला इतकं सहन केलं तेच खूप आहे. काव्या गप्प झाली. तिला समजत होतं की तिच्या आजूबाजूला किती राजकारण चालू होतं. जर तिच्याकडून ती एक चूक झाली नसती तर तिला कधीच हे सगळं समजलं नसतं. तेवढ्यात बाहेर तिच्या काकूचा घाबरलेला आवाज ऐकू आला. तुम्ही काय करता आहात? नाही, हे बरोबर नाही. काव्या थेट बसली. रुद्राला कळलं असं का की ती हरवली आहे. ती उभी राहिली. दरवाजा उघडला गेला. रुद्र, ती म्हणू लागली. पण आत आलेला व्यक्ती रुद्र नव्हता तर राकेश होता. काव्याचा चेहरा आश्चर्याने भरला. तू इथे काय करत आहेस? राकेशने बाहेर बघत म्हणाला. इथून आधी तुला बाहेर काढूया. काव्याने वेळ न चढवता त्याच्यासोबत बागच्या दाराने पळ काढला. आपण आधी हॉस्पिटलला जाऊया, राकेश म्हणाला. काव्याने मान हलवली. हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर डॉक्टरने तिला विश्रांतीसाठी औषधे दिली आणि गर्भपात टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितली. बाहेर राकेश दरवाजाजवळ उभा होता. काव्याला कबूल करावं लागलं. त्याने तिला खरंच वाचवलं होतं. धन्यवाद, ती म्हणाली त्याच्या चेहऱ्याकडे बघत. राकेशने खोल श्वास घेतला. ठीक आहे, चूक मामाची होती. तुला कसं कळलं की मला बंद केले? मी कामिनीसोबत गप्पा मारायला आलो होतो तेव्हा खाली आलो आणि एका खोलीच्या बाहेर माणूस उभा होता. मला आतून तुझा आवाज ऐकू आला. माझ्या लक्षात आलं की तू तर परतणार नव्हतीस. मग वाटलं की कदाचित काका तुला परत बोलून बंदी घातली असावी. काव्या म्हणाली. म्हणजे कामिनीने तुला काहीच सांगितलं नाही? राकेश म्हणाला. कसं काय असा संशय घेते तिच्यावर? ही सगळी मामांची कारस्थान होती. कामिनीच्या यात दोष नाही. काव्याने निश्वास टाकत काहीच बोलणं टाळलं. जाऊ दे, उपकार लक्षात ठेवून ते दोघं एकत्र इमारतीच्या जिन्यावरून खाली उतरत होते. तेवढ्या समोर कामिनी आणि तिचे बाबा उभे दिसले. बाबा संतापून म्हणाले, राकेश, तू माझ्या घरातलं एखादा माणूस घेऊन जाते. तुला आणि कामिनीला लवकरच लग्न करायचं आणि तरीही तू काव्याशी संपर्क ठेवतोस. तुला लाज वाटत नाही का? कामिनीचे डोळे पाणावले होते. बाबा, राकेश तसा नाही आहे. त्याला फक्त चूक वाटली. दोघं वेगळं झाले तरी मित्र असू शकतात. मला राकेशवर विश्वास आहे. राकेशने कामिनीकडे पाहत नम्रपणे मान डोलावली. धन्यवाद कामिनी. माझा असा काही हेतू नव्हता. काव्या मुलगी आहे, तिच्यावर जबरदस्ती करणं चुकीचं आहे. बाबा गुरगुरला. माझ्या घरात मी काय करतो त्याच्यावर तुझा अधिकार नाही. काव्या, माझ्यासोबत घरी जा. काव्याचा चेहरा थंड झाला. मी येणार नाही. जर तू आज घरी आली नाहीस तर आमचं नातं संपलं समज. पुन्हा आमच्या घरात पाय ठेवू नकोस. काव्याने कटाक्ष टाकत हसून उत्तर दिलं. तुम्ही कधी मला मुलगीच मानलंच नव्हतं का? नातं संपलं तर बरंच झालं. तू बाबांनी आपल्या अंगरक्षकांना इशारा दिला. तिला पकडा. कामिनी किंचाळली. नाही बाबा, थांबा. राकेश काव्याच्या पुढ्यात उभा राहिला. तुम्ही तिला हात लावू शकत नाही. पण तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने काही उंच काळ्या सूटमध्ये अंगरक्षक आले. त्यांनी क्षणात गव्हाणे कुटुंबाचे अंगरक्षक चितपट केले. काव्या मॅडम, रुद्र सर समोर वाट पाहत आहेत. त्यांनी नम्रपणे म्हणत वाकून अभिवादन केले. काव्याने डोळे विस्फारले. रस्त्यावर रॉयस उभा होता. तिने राकेशकडे पाच संमती दिली आणि मागे वळूनही न पाहता कारकडे चालू लागली. काव्या, थांब, तू माझी मुलगी आहेस. बाबा ओरडला. पण अंगरक्षकाने त्याला बाजूला ढकलून दिलं. तो रस्त्याच्या कडेला आपटला. सगळे स्तब्ध झाले. हा तिचा नवरा आहे का? बाबा विचार करत राहिला. कामिनी धक्का बसलेल्या नजरेने पाहत होती. काव्या गाडीत बसली. गाडीच्या अंधारात रुद्राचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. तू इथं कसं पोचला? काव्याने विचारले. रुद्राने थोड्या उपवासाने उत्तर दिलं. काय झालं? इथे येऊन तुझ्या जुन्या प्रियकराशी भेटायचा बेत बिघडवला का?